नमस्कार, मैं राज शर्मा। आप देख रहे हैं क्राइम रिपोर्टर्स न्यूज। आइए नजर डालते हैं कुछ खास खबरों पर। महाराष्ट्र राज्य तलाटी संघ ने अपनी मांगों को लेकर किया धरना प्रदर्शन। पालघर स्थित तहसील कार्यालय के सामने महाराष्ट्र राज्य तलाटी संघ ने काम बंद धरना आंदोलन किया। इस आंदोलन में पालघर तालुका के तमाम सर्कल तलाटी मौजूद रहे। इस आंदोलन का नेतृत्व संघ के उपाध्यक्ष मनीष भालचंद्र वर्तक एवं पालघर सर्कल राजेंद्र पाटील कर रहे थे। मी केशव तरंगे, पालघर जिल्हा तलाठी संघाचा अध्यक्ष आहे। पालघर जिल्ह्यामध्ये 184 तलाठी आहेत आणि त्याशिवाय वसई आणि पालघर हे शहरी भागाकडे झुकत चाललेले भाग आहेत आणि या भागामध्ये तलाट्यांची संख्या अत्यंत अल्प आहे आणि गेल्या 2 वर्षापासून पालघर जिल्ह्यामध्ये तलाठी भरती न झाल्यामुळे आज पालघर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 59 पदे रिक्त आहेत। त्या रिक्त पदामुळे अतिरिक्त जो तलाट्यांवर येणारा कामाचा भार, त्याचबरोबर NRMPच्या कामामध्ये तलाट्यांना होणारा ताण, त्याशिवाय शासनाने सजेवाढ मंजूर करूनसुद्धा सजेवाडीला शासनाने मंजूर करूनसुद्धा एक वेगळ्या प्रकारचा वेळ काढूपणा करत असल्यामुळे आम्हाला सजेवाढ आणि संगणकीय कामामध्ये सुधारणा या गोष्टी आहेत। त्याशिवाय पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा शासनाने घोषित केलेला असूनसुद्धा पालघर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 6 तालुक्यांमध्ये शासकीय तलाट्यांना शासकीय कार्यालय उपलब्ध नाही। ते मिळेल त्या ठिकाणी मिळेल त्या जागेवर स्वतःचा कार्यालय थाटून लोकांची कामं करतात। त्याशिवाय शासन सांगतं अत्याधुनिक युगाकडे आपण तंत्रज्ञान युगाकडे चाललेलं असूनसुद्धा त्या ठिकाणी तलाट्यांना वेळेवर लाईट नसते, कोणाच्या तरी वसुलीवर बसून तलाट्यांना काम करावं लागतं। याच्यासाठी प्रामुख्याने आम्ही हा लढा उभारलेला आहे। इस आंदोलन में वर्तक ने मीडिया को बताया कि तलाटी सर्कल कर्मचारियों को होने वाली असुविधा और उनके हक की मांगों को लेकर हम आंदोलन कर रहे हैं। नमस्कार, मी मनीष वर्तक, उपाध्यक्ष पालघर जिल्हा तलाठी संघ। आमचं महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेतर्फे एप्रिल महिन्यात आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्याच्यासाठी आंदोलन आम्ही सुरू केलेलं होतं। त्या प्रामुख्याने मागण्या अशा होत्या की आता लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढते आहे, नागरीकरण वाढते आहे आणि त्यानुसार आमचे जे तलाठी आहे, आमची तलाठीची संख्या आहे जी 12,500 महाराष्ट्रात तलाठी आहेत, त्यांच्यावर प्रचंड ताण येतो आहे कामाचा। त्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात आमच्या तलाठ्यांची पदं वाढवावीत अशी आमची प्रमुख मागणी आहे। त्या मागणीनुसार जवळजवळ 3,000 पदं शासनानेच आखून दिलेल्या नियमानुसार वाढत आहेत आणि तो प्रस्ताव शासन दरबारी पडून आहे। ही एक आमची प्रमुख मागणी आहे। दुसरी मागणी आहे, आता जे संगणकीकरण होऊ घातलेलं आहे, डिजिटल इंडिया आपल्याकडे मोहीम शासनाने राबवलेली आहे, जी डिजिटल महाराष्ट्र, त्यानुसार संगणकीकृत 7/12 त्याला ऑनलाईन मिळावा शेतकऱ्यांना आणि जनतेला म्हणून हे सॉफ्टवेअर आणलेलं आहे। पण त्या सॉफ्टवेअर इतकं बोगस आहे, इतक्या त्रुटी आहेत त्याच्यात की ते सॉफ्टवेअर पूर्ण दिवस काम करूनसुद्धा आम्ही जेमतेम एक फेरफार त्याच्यात 1-2 फेरफार नोंदवू शकतो। 7/12 इतक्या चुका झालेल्या आहेत की ते चुकीचे 7/12 आम्ही शेतकऱ्यांना देऊ शकत नाही। शेतकऱ्यांना 7/12 वेळेवर मिळाल्यामुळे त्यांना कर्ज घेणं आहेत, इतर कामं आहेत, ती कामं त्यांना वेळच्या वेळी करतायत। जनतेला सारख्या आमच्या तलाठी कार्यालयात हेलपाटे घालावे लागतात। जनतेला याबाबत संगणकीकरणाबाबत काहीही माहिती नाही, जनता तितकी सुशिक्षित नाही आणि मग ती आमच्या तलाठ्यांना दोषी धरते। तलाठ्यांबरोबर वादविवाद होतात, त्यामुळे आमची मनस्थिती खचत चाललेली आहे आणि त्यासाठी जनतेच्या हितासाठी जनतेला आमच्या कार्यालयात चक्रा मारायला लागू नये, त्यांना ऑनलाईन 7/12 मिळावे, ते दुरुस्त मिळावेत, यासाठी आम्ही हे आंदोलन 6 महिने स्थगित केलेलं आंदोलन सुरू केलेलं आहे। आज आम्ही धरणे आंदोलन इथे सुरू केलेलं आहे। महाराष्ट्रातील प्रत्येक तहसीलदार कार्यालयाच्या समोर त्या तहसील कार्यालयातील तलाठी आज धरणं आंदोलन धरतील। 10 तारखेला आम्ही संगणकीकृत कामावर पूर्णपणे बहिष्कार टाकणार आहोत आणि 15 नोव्हेंबरपासून महाराष्ट्रातील सर्व तलाठी मंडळ अधिकारी हे बेमुदत आमच्या पूर्ण मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत सामूहिक रजेवर जाणार। बँकसुद्धा सॉफ्टवेअर वापरते, रजिस्ट्रेशन ऑफिस सॉफ्टवेअर वापरते, अनेक मोठमोठ्या कंपन्या सॉफ्टवेअर वापरत असतात आणि हे सॉफ्टवेअर वर्ल्ड क्लास टेक्नॉलॉजीचं असतं। ह्याची इन्फोसिस म्हणा किंवा विप्रो म्हणा, या आपल्या भारतीय कंपन्यासुद्धा खूप चांगल्या प्रकारचं सॉफ्टवेअर उपलब्ध करून दिलेलं आहे। हे सॉफ्टवेअर न देता त्याने आम्हाला NICचं सॉफ्टवेअर दिलेलं आहे, परंतु
ते तितकंसं प्रभावी नाही. आमचे 12,500 तलाठी एका वेळी जर त्या सर्व्हरवर बसले तर ते सर्व्हर डाऊन होते, काम करत नाही. यासाठी शासनाने आम्हाला जिल्हे वाटून दिले महाराष्ट्रातले, की काही जिल्ह्यांनी सम तारखेला काम करायचं, काही जिल्ह्यांनी विषम तारखेला काम करायचं. पालघर जिल्ह्यांनी 1 तारीख, 3 तारीख, 5 तारीख, 7 तारीख असं विषम तारखेला काम करायचं. मग एखादा खातेदार, एखादा शेतकरी जर आमच्याकडे 2 तारखेला आला, 4 तारखेला आला, त्याला आम्ही असं सांगायचं का की बाबा रे आज संगणक बंद आहे, तू उद्या आहे? हे कितपत योग्य आहे? जर एखादा खातेदार याचप्रमाणे बँकेत गेला आणि बँकेने सांगितलं की बाबा आज आमचं सर्व्हर बंद आहे, आमचं काम बंद आहे, तू उद्या येतं चालेल का? शासनाने आम्हाला त्याचप्रमाणे आम्ही दररोज काम करू शकू, दररोज सातबारे देऊ शकू, वेळेवर कामं होतील असं अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त सॉफ्टवेअर आम्हाला द्यावं, हीच आमची प्रमुख मागणी आहे. आणि ही मागणी मान्य होत नाही तिथपर्यंत आम्ही 15 तारखेपासून बेमुदत रजेवर जातो.